नमस्कार. तर आज आपण यांच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे फवारणी केली. तर आधी त्यांचा फीडबॅक आपण जाणून घेऊया. तर आधी तुमचा परिचय द्या. माझं नाव संदीप गुणवंत जोगी. अच्छा. रायनर मारडा, तहसील वर्रा, जिल्हा चंद्रपूर. तर आता तुम्ही हे ड्रोनद्वारे फवारणी केली, हे तुमची पहिली फवारणी आहे का? हे दुसरी फवारणी. दुसरी. या आधी कोणत्या पिकावर केली होती तुम्ही? याच्यावर ह्या सोयाबीनवरच केली होती. अच्छा, मागच्या वर्षी केली होती? नाही, आता 15-20 दिवसाच्या अगोदर. 15-20 दिवसाच्या अगोदर तुम्ही सोयाबीनवरच केली होती. सोयाबीन हे तुमची दुसरी आहे. दुसरी. पहिल्या फवारणीचा रिझल्ट कसा वाटला? चांगला वाटला. चांगला वाटला रिझल्ट. आता तुम्ही 2 वेळा झाला तुम्ही आता याची सलग फवारणी करताय ड्रोनद्वारे. तुम्ही पारंपरिक जे आपण पाठीव पंप घेऊन घेतो ते फवारणी का बरं याच्यामध्ये केली नाही? पाठीवर वेळेची बचत आणि रोजगार मिळत नाही मजूर फवारणीला. तर वेळेची बचत होते, पाण्याची बचत होते, औषधाची बचत होते. म्हणजे तुमच्याकडे टाइम नसल्यामुळे मग याने लवकर होऊन जाते बा म्हणून ड्रोनद्वारे फवारणी केली. ड्रोनद्वारे. आणि तुम्हाला माहित कसं झालं की ड्रोनने आपल्याकडे फवारणी वगैरे करून देतात, ड्रोन येतात म्हणून? असे ड्रोन आता आमच्या इलाक्यात आता चालूच आहे मारणं. अच्छा. आता मेरोपाशी आले का मारून घेत जायचं. अच्छा, लक्षात येतेच. आणि रिझल्ट वगैरेच काही समस्या नाही? रिझल्ट नाही, रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला. आता तुम्ही नेक्स्ट टाइम कराल का अजून ड्रोनने फवारणी करणार? नक्की करणार. सोयाबीनवर, चण्यावर अजून करणार. आणि आता तुम्ही जसं की आपण पाठीव पंप घेऊन करतो फवारणी, आता तुमचं सोयाबीन पण खूप वाढलेलं आहे, मोठं आहे सोयाबीन तुमचं. त्याच्यामध्ये पाठीव पंप घेऊन जेव्हा चालतो मग सापाईचं काही भेव राहते का त्याच्यामध्ये? हो, सापाचं याचं भेव राहते. पण समस्या होतच आहे. तर त्याचाच भेव. हे ड्रोन चांगला आहे बा. म्हणजे सापाईंचाच भेव आणि घुसाले आपल्याला भेव लागतो. घुसाले भीतीच आहे, त्याच्यामुळं ड्रोनने करतो. आणि समोर काय वाटते, हे ड्रोन टेक्नॉलॉजी वाढणार का अजून? फवारणीचं वाढणार का ड्रोनचं प्रमाण? हो, हे प्रमाण वाढणार. कारण की लवकर होत आहे आपलं फवारणी त्याच्यामध्ये. पराठीलाही होते. पराठी जर दाटली तर त्याला येऊन जाते. आपण प्रत्येकच पिकावर याच्याने फवारणी करू शकतो. म्हणजे काय होते, आपलं लवकर पण होते, मजूर पण भेटत नाही. मजूर नाही भेटत, मजुराची समस्या आहे. रोजगार मिळत नाही वेळेवर. तर त्याच्यामुळे हे ड्रोन फवारणी आवश्यक आहे. गावामध्ये जर मजूर आपण लावतो म्हणलं ह्या शेतामध्ये, आता किती वेळ लागेल आणि किती पैसे घेतो मजूर? आता 2 रोजगार लागत होते एवढ्याला. त्याची 600-700 रुपये फवारणी घेते. 600-700 रुपये रोज घेते मजूर आहे एका मजुराचा. अच्छा. तर 2 रोजगाराचे 1200 रुपये होते. आणि 5-10 पंपाचं औषध, 10-12 पंपाचं अगाव लागत होतं. अच्छा. अगाव का बरं लागत होतं जास्तीचं? म्हणजे ते पंपाफूट प्रत्येक मापाफूट जास्ती जाते ना औषध. अच्छा. आणि ड्रोन मध्ये आपलं औषध कमी लागते? ड्रोन मध्ये औषध कमी लागते. आपण एका वेळेस 4 पंपाचं करून टाकू शकतो ड्रोन मध्ये. आणि त्याच्यामध्ये जास्त लागते. वेळही जास्त लागते. पैसेही जास्त, खर्चही जास्त लागते. त्याच्यामुळे ड्रोन फवारणी परवडते. आता मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल की ड्रोनने फवारणी केली पाहिजे की नाही? हो, ड्रोन मारावा, व्यवस्थित होती, वेळेची बचत येते. ओके. तर धन्यवाद तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल. नक्कीच आपण समोर पण यांच्या प्लॉटमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करू. आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ड्रोन फवारणीबद्दल माहिती भेटेल. तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.